पेठ वडगाव येथे आदर्श गुरुकुल अकॅडमीच्या वतीनं संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान वाचन सोहळ्यास डॉक्टर विनय कोरे यांनी सदिच्छा भेट देऊन सर्व विद्यार्थी व गुरुकुलच्या सर्व शिक्षकांचं या उपक्रमाबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या। भारतात विविध जाती, धर्म, पंथ वर्गाचे लोक आहेत। या देशात गीता, बायबल, कुराण, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी अशा धर्मग्रंथांचं पारायण केलं जातं। त्याच पद्धतीने आज आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये संविधानाचं वाचन व सादर केला। ही अभिमानाची बाब आहे। तसेच या उपक्रमात 1111 विद्यार्थ्यांनी 7 दिवस 4 तास संविधान महावाचन सप्ताह केल्याबद्दल युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे। सामान्य कुटुंबात जन्मलेले असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान आपल्याला दिलं आहे, त्यामुळे भारतीयांना आपले हक्क, अधिकार व कर्तव्याची जाणीव झाली आहे। विविधतेने नटलेल्या भारतीयांना असंघटित करून देश समृद्ध व सशक्त नागरिक घडवण्यासाठी संविधान आवश्यक असल्याचं मत डॉक्टर विनय कोरे यांनी व्यक्त केलं। यावेळी वारणा सहकारी दूध संघाचे संचालक डॉक्टर मिलिंद हिरवे, संस्थेचे संस्थापक डॉक्टर DS घुगरे, डॉक्टर MD घुगरे, SSC बोर्ड अध्यक्ष राजन क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।